वाचन साखळी या उपक्रमामध्ये मी मंगलांजली नागोराव इयत्ता 8वी क ची विद्यार्थिनी श्यामची आई या पुस्तकाबद्दल आपले मनोगत व्यक्त करणार आहे। श्यामची आई हे पुस्तक नाशिकच्या तुरुंगात 1933 रोजी साने गुरुजींनी लिहिले। साने गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने अर्थातच साने गुरुजी। साने गुरुजींचे हे पुस्तक 1936 रोजी विद्यावार्ती प्रकाशनात प्रकाशित झाले। हे पुस्तक घराघरात पोहोचले। या पुस्तकाची किंमत 140 रुपये असून या पुस्तकाची पृष्ठ संख्या 244 आहे। या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर साने गुरुजींची आई व साने गुरुजींची भावंडे दाखवली आहे आणि मलपृष्ठावर साने गुरुजींची इतर पुस्तके दाखवली आहे। साने गुरुजींच्या या पुस्तकामध्ये एकूण 45 रात्रा होत्या, पण काही कारणास्तव साने गुरुजींनी 3 रात्रा वगळल्या। आता या पुस्तकामध्ये 42 रात्रा आहेत। या 42 रात्रांपैकी मला 2 रात्रा खूप आवडल्या। या मोरी गाय व मुकी फुलं हे 2 रात्र मला आवडल्या। मुकी फुलं या रात्रामध्ये श्याम म्हणजे या पुस्तकातील साने गुरुजी। श्यामने गावातील गणेश उत्सवासाठी गावातील सर्व दररोज फुले तोडत गेला, पण एके रविवारी श्यामच्या मित्राने श्यामच्या अगोदर गावातील सर्व फुले तोडली व श्यामला एकही फुल राहू दिले नाही, म्हणून श्यामने गावातील सर्व कळ्या तोडून आणल्या। श्याम ते कळ्या ओल्या सुरक्यामध्ये बांधून ठेवू लागला। तेवढ्यातच श्यामची आई म्हणाली, श्याम, अरे तू हे एवढं मोठं पाप कसं केलं? श्याम म्हणला, पाप म्हणजे? आई म्हणाली, अरे तू हे मुकी फुलं तोडलीस। श्याम, मुकी फुलं? श्यामची आई म्हणाली, ते फुलं झाडावर उमलताना चांगले दिसतात आणि मोरी गाय या रात्रमध्ये मला पहिल्या काळामध्ये गायीला देवता मानले जात होते। गायीच्या रूपामध्ये 33 कोटी देवताचे दर्शन होतात असे म्हणत गेले। सकाळी उठून श्यामच्या घरी एक मोरी गाय होती। तिला दररोज सकाळी आई वैरण तिची पूजा करायची, तिला नैवेद्य करायची, नंतर ती जेवण करायची। श्यामच्या आईशिवाय ती कोणाच्या हातून वैरण खात नसे, तिच्याशिवाय कुणाला दूध काढू देत नसे। मला आता या काळामध्ये असे दिसून आले आहे की आता हे सर्व कुत्र्याला भेटत आहे आणि गायी रोडवर भटकतात आहे। या पुस्तकामध्ये मला असा संदेश भेटला की प्रेम, करुणा आणि निष्ठेचे पालन करणे। धन्यवाद।